श्री व्याडेश्वराय नमः। कोकण म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं नंदनवन। कोकण म्हणजे निसर्गाची मुक्त उधळण, स्वच्छ निर्मळ पाण्यानं वाहणाऱ्या नद्या, डोंगर कपारीतून झुळझुळणारे निर्झर, हिरवी गर्द जंगले, आणि त्यांचा वरदहस्त लाभलेल्या स्वर्गतुल्य अशा या कोकण भूमीला परशुराम भूमी, परशुराम क्षेत्र, राम क्षेत्र, भार्गव क्षेत्र किंवा अपरांत भूमी म्हणून ओळखलं जातं। भगवान परशुरामांचं पुराणात केलेलं वर्णनही अतिशय समर्पक असं आहे। अग्रतश्चतुरो वेदाः पृष्ठतः सशरम धनुः इदं ब्राह्ममिदं क्षात्रम शापादपि शरादपि। परशुरामांनी अगस्ती, बोधायन, सत्याषाढ बाष्कल, दालभ्य अशा अनेक ऋषींना आणि भगवान शंकरांना उमा रुद्रादी गणांसह या नवभूमीत वास्तव्य करण्याची प्रार्थना केली। त्यांनी चिपळूण, गुहागर, दाभोळ अशा अनेक गावांची, तीर्थक्षेत्रांची, शिवस्थानांची स्थापना केली। त्यामुळे ही परशुराम भूमी सर्वश्रेष्ठ तीर्थक्षेत्र बनली आहे। परशुरामांनी अवतार समाप्तीनंतर गुहागर परिसरात कायमचं वास्तव्य केलं। इथेच श्री व्याडेश्वर नावानं भगवान शंकराचं लिंग रूपात कायम वास्तव्य आहे अशी सर्व भक्तांची श्रद्धा आहे। स्वयंभू भगवान व्याडेश्वर या परशुराम भूमीचा आवडता देव आणि समस्त चित्पावन ब्राह्मणांचा कुलस्वामी आहे। श्री व्याडेश्वर गुहागरमध्ये कसे प्रगट झाले, त्यांची स्थापना कोणी केली, याला व्याडेश्वर किंवा वाडेश्वर का म्हणतात, याबद्दलची आख्यायिका मोठी रंजक आहे। विष्णूचा 6वा अवतार असलेले भगवान परशुराम हे शंकराचे एकनिष्ठ उपासक होते। त्यांनी आपल्या प्रखर बाणानं पश्चिम समुद्र हटवून कोकण भूमी निर्माण केली। एकदा परशुरामांनी भगवान शंकरांना प्रार्थना केली की पश्चिम सागर तीर्थात स्नान केल्यानंतर त्यांना भगवान शंकरांचे प्रत्यक्ष दर्शन घडावे आणि त्यांनी तिथे कायम वास्तव्य करावे। त्यावर प्रसन्न झालेले भगवान शंकर प्रगट होऊन परशुरामांना म्हणाले की तुझी इच्छा पूर्ण होईल, तुला मी रोज प्रातःकाळी इथे दर्शन देईन आणि तुझ्या या भूमीत मी प्रलय कालापर्यंत गुप्त राहीन। याच परशुराम क्षेत्रात अनेक ऋषीमुनी ब्राह्मण होते। त्यात व्याडी नावाचे एक विद्वान ऋषी होते। शिवशंकरांचे दर्शन घडावे या इच्छेनं आणि परशुरामांच्या संमतीनं सागर तीरावर आश्रम बांधून ते शिवाराधना करीत होते। परशुरामांचा हेतू जाणून व्याडींनी तिथे शिवलिंगाची स्थापना केली। भगवान शंकर तिथे स्थाणू रूपात राहू लागले। हाच तो श्री व्याडेश्वर। व्याडेंनी शिवलिंगाची स्थापना केली म्हणून याचे व्याडेश्वर असे नामकरण झाले। हे भगवान व्याडेश्वर आपल्या पूजनीय लिंग रूपानं भक्तांच्या सकल कामना पूर्तीसाठी गुहारण्यात म्हणजेच गुहागरात नित्य जागृत असतात।